लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहे तुम्हाला ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तसंच ह्या व्हिडिओचा जे बिटमार्क आपण यूज केला आहे बघा, तो बिटमार्क पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मिळून जाईल। तिथनं ते तुम्ही अलाइट मोशन ॲपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। नंतर आपण बघू शकता आपला अशा प्रकारचा बिटमार्क आहे। अशा प्रकारे बिटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे, बघू शकताय तुम्ही। प्रकारचा बिटमार्क आहे। तर ह्यात तुम्हाला इमेज कशी ॲड करायची आहे बघा। हा जो तुम्हाला सगळ्यात खाली लेयर दिसते बघा ग्रुपची, त्या ग्रुपला टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुपचं ऑप्शन दिसून येईल बघा, त्यावरती टच करायचं। त्यानंतर तुम्हाला काहीसा असा इंटरफेस दिसून येणार आहे, बघू शकताय तुम्ही। त्यानंतर सिंपली तुम्हाला पहिल्या ह्याच्यावर यायचं आहे बीटवर, नंतर त्या लेअरवरती टच करून नंतर तुम्हाला इथे कलर अँड फिलचं ऑप्शन दिसून येईल बघा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला बघू शकता आपले जी मध्ये दिसतंय तिथे टच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे इमेज ॲड करायची आपली। तर बघू शकता आपली इमेज इथे ॲड झालेली आहे। तशाच प्रकारे सर्व इमेज इथे ॲड करून घ्यायची अशा प्रकारे। अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतो मी। तर भावांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भावांनो, आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्कीच करा भावांनो। तर अशा प्रकारे सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहेत। बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपले फोटो इथे ॲड झालेले दिसणार तुम्हाला। बघू शकताय तुम्ही। नंतर इथनं बॅक निघून यायचं आहे। आता बघू झाल्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता या फोटोच्या बॅकग्राऊंडला आपल्याला अजून एक फोटो ॲड करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला पहिल्या बीटवरती येऊन इथे प्लसवरती टच करून मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन इथे तुम्हाला कोणताही एक आपला फोटो येतो इथे सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। त्यानंतर इथे फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। नंतर ह्याची ब्लेंडिंग अँड ऑपोजिट आहे बघा, ते 25% ठेवायचे इथं अशा प्रकारे, बघू शकताय तुम्ही। नंतर आपल्याला फोटोला होल्ड करून इथे बॅकग्राऊंडला आणायचं आहे ग्रुपच्या। अशा काही इंटरफेस दिसून येईल तुम्हाला। आता जेवढी लेंथ आपल्या बीटची आहे तेवढी लेंथ आपल्याला या फोटोची पण वाढवून घ्यायची अशा प्रकारे, बघू शकताय। अशाच प्रकारे सर्व आपले जे बघा बीट आहेत त्या बीटचे आपल्याला बॅकग्राऊंडला फोटो ॲड करायचा आहे। अशा प्रकारे सर्व बीटच्या बॅकग्राऊंडला आपल्याला फोटो आहे तो ॲड करून टाकायचा आहे। अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून आपल्याला ब्लेंडिंग अँड ऑपोजिटवरती जाऊन 25% ठेवायची अशा प्रकारे। नंतर फोटोवरती टच करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे, बघू शकताय तुम्ही। आपल्या बीट एवढी लेंथ वाढवून घ्यायची आहे आपल्या फोटोची, बघू शकता। आता तिसरा फोटो पण आपल्याला अशाच प्रकारे बॅकग्राऊंडला ॲड करायचा आहे। नंतर वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोजिटवरती जाऊन इथे 25% ठेवायची। नंतर फोटोवरती टच करून होल्ड प्रेस करून इथे बॅकग्राऊंडला आणायचा आहे। तर बघू शकताय तुम्ही आपला फोटो अशा प्रकारे बॅकग्राऊंडला ॲड होऊन जाणार आहे। अशाच प्रकारे सर्व इथे फोटो ॲड करून घ्यायचे बॅकग्राऊंडला। एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला इथे कट करायचा आहे। नंतर 3 डॉटवरती टच करून इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे। नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोजिटवरती जाऊन तुम्हाला 25% ठेवायची इथं। नंतर फोटोवरती होल्ड करून तुम्हाला बॅकग्राऊंडला आणायचं अशा प्रकारे, बघू शकताय तुम्ही।
अशाच प्रकारे सर्व फोटो इथे ॲड करून झाल्यानंतर ना अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे आपली लेंथ जेवढी बीटची लेंथ आहे बघा तेवढीच आपली फोटोज पण वाढवून घ्यायची. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही इथे टच करून. नंतर ना तुम्हाला ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जाऊन 25% ठेवायची इथं. नंतर तुम्हाला फोटोला टच करून इथे अशा प्रकारे होल्ड करून बॅकग्राऊंडला आणायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. अशी डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको, दिसतेस. तर भावांनो नंतर आपले जे शेवटचे 2 बीट आहेत बघा, अशा प्रकारचे बीट आहेत 2. तर यात तुम्हाला आपल्याला इमेज ॲड करायचा आहे. सिंपल प्रोसेस आहे बघा. बीटवरती येऊन तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे. नंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे इमेज ॲड करून येते 3 डॉटवरती टच करायचं आहे. नंतर फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. आता आपली जेवढी लेंथ बीटची आहे तेवढी ह्या फोटोची पण अशा प्रकारे इथे वाढवून घ्यायची. अशा प्रकारे अशाच प्रकारे आपला लास्ट फोटो आहे बघा, तो पण अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे कट करून टाकायचा अशा प्रकारे इथे टच करून. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला सिंपल प्रोसेस आहे बघा. मी तुम्हाला एक आपली सिक प्रीसेट लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या. अशा प्रकारची बघा सिक प्रीसेट लिंक आहे आपली. आता जे पहिला फोटो आहे बघा, ह्याच्यावरती जाऊन तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे. ना इथले जे इफेक्ट आहेत बघा ते कॉफी इफेक्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर यातनं बॅक निघून यायचं आहे. नंतर आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे आपल्याला. नंतर आपण जे बघा बॅकग्राऊंडला इमेज ॲड केली ते बघा, आता ते बॅकग्राऊंडला हा इफेक्ट आहे ते पेस्ट करून टाकायचा. अशा प्रकारे सर्व फोटोला आहे ते बॅकग्राऊंडला ॲड केलेल्या बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे सर्व फोटोला येते तो इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर आपल्याला सिम्पली स्टार्टिंग लाईन प्लसवरती टच करायचं आहे. कोणताही आपल्याला एक शेप ॲड करायचा आहे. त्यानंतर फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. त्यानंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला येथे टच करायचं आहे. बघू शकताय तुम्ही. त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित अशा प्रकारे मी करतोय तसं ॲडजस्ट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे तुम्हाला व्हाईट कलर दिसून येईल बघा, त्या व्हाईट कलरवरती टच करून तुम्हाला येथे टच करायचं आहे. त्यानंतर व्हाईट कलर आहे तो पूर्णपणे येथे कमी करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे काहीसा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. नंतर बॅक निघून यायचं आहे बघा. नंतर आपले जे लिरिक्स संपत आहे तिथवर येऊन अशा प्रकारे ह्याला वाढवून घ्यायचं आहे ह्या बीटपर्यंत. बघू शकताय तुम्ही 10 सेकंद 10.24 सेकंदाच्या बीटवरती येऊन. नंतर ह्याला तुम्हाला आपला जो ग्रुप आहे बघा त्या ग्रुपच्या खाली आणायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपला जो शेप आहे बघा तो इथे बॅकग्राऊंडला आणायचा आहे आपल्या ग्रुपच्या. अशा प्रकारे तुम्हाला काहीसा इंटरफेस दिसून येईल. त्यानंतर आपला जो फोटो ॲड केले ते बघा आपण त्याच्यावरती येऊन तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे. तर तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनमध्ये मी तुम्हाला एक इंक व्हिडिओ दिला आहे बघा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलमध्ये, तो इथे सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारचा तो इंक व्हिडिओ आहे. त्याला तुम्हाला सिम्पली रोटेट करायचा अशा प्रकारे 90 डिग्रीमध्ये. त्यानंतर व्यवस्थितपणे इथे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे फुल स्क्रीनवरती. त्यानंतर तुम्हाला बॅक निघून येत नाही. याची स्पीड आहे बघा ती 2% ठेवायची. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जाऊन तुम्हाला स्क्रीन करून टाकायची. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे ही जी लेयर आहे तिथे कॉपी करून पुढच्या बीटला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायची. एक्स्ट्रा पार्ट असेल बघा तो इथे कट करून टाकायचा आहे. नंतर आपली जी बॅकग्राऊंड इमेज केली ती त्याला इथे फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर इथनं बॅक निघून यायचं आपल्याला. नंतर तुम्हाला मी शेक प्रीसेटमध्ये जाऊन मी जे तुम्हाला बघा शेकंड हा फोटो आहे बघा त्याला हे सिम्पली टच करून इफेक्टवरती टच करायचं आहे. त्यानंतर ह्यात बघा तुम्हाला इफेक्ट दिसून येईल. त्या इफेक्ट सिम्पली इथे कॉपी करायचा आहे. नंतर इथनं बॅक निघून आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे. आणि आपले जे शेवटचे बघा 2 फोटो ॲड केले ते बघा आपण हे त्यावरती येऊन तुम्हाला सिम्पली इथे पेस्ट करून टाकायचं. अशा प्रकारे दोन्ही फोटोला इफेक्ट आहेत ते पेस्ट करून टाकायचं आहे. बघू शकताय तुम्ही आजचा व्हिडिओ आपला
त्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो इथनं अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.